मला माझ्या चुलत बहिणीच्या लग्नाला जायचं होतं आणि मी पहिल्यांदाच ट्रेनने प्रवास करत होते. सूट आणि बूट घातलेला एक देखणा तरुण माझ्यासमोर बसला होता. पुढच्या स्टेशनवर ट्रेन थांबताच मी खाण्यापिण्यासाठी खाली उतरले. मी परत आले तेव्हा तो तरुण त्याच्या सीटवर नव्हता, तर त्याची ब्रीफकेस त्याच्या सीट खाली होती. काही वेळाने त्यातून लाल रंगाचे काहीतरी बाहेर येऊ लागले. मला वाटले ते सरबत आहे. हे पाहण्यासाठी मी वागताच माझ्या संवेदना उडाल्या, कारण दिल्ली ते मेरठ या प्रवासाने माझे आयुष्यच बदलून टाकले होते. हा एक रेल्वे प्रवास होता ज्याने मला रात्री भयानक स्वप्ने दिली आणि मी बऱ्याच वर्षापासून स्वतःला सामान्य करू शकले नाही. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. माझे नाव नताशा आहे आणि मी दिल्ली डिफेन्समधील एका घरात राहत होते. माझ्या आईवडिलांना मुलगी असल्याने त्यांनी मला शक्य तितके चांगले शिक्षण दिले. मी डॉक्टर व्हावे हे त्यांचे स्वप्न होते आणि मला त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. वैद्यकीय अभ्यास खूप कठीण होता, त्यामुळे मी पुस्तकांमध्ये मग्न राहिले. मला क्वचितच मैत्रिणीसाठी फिरायला आणि सुट्टीसाठी नातेवाईकांच्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ मिळतो. पण माझी चुलत बहीण मोनिकाचे लग्न मेरठला होते. आम्ही दोघी लहानपणापासून जवळच्या मैत्रिणी होतो, त्यामुळे तिने मला लग्नाच्या 1 आठवडा आधी यायला सांगितले आणि म्हणाली, तू नाही आलीस तर मी लग्न करणार नाही. तिचे बोलणे ऐकून मी हसायला लागले आणि म्हणाले, मी तुझा वर कुठे आहे जिच्याशिवाय तुझे लग्न होऊ शकत नाही. पण ती खूप हट्टी होती, त्यामुळे मला तिला नाराज करायचे नव्हते आणि माझ्या कठीण रुटीन सोडून तिच्या लग्नाला गेले. माझे आई वडील आठवडाभरापूर्वी मेरठला पोचले होते. माझे पेपर्स होत असल्याने मी स्वतः परीक्षेनंतर जाईन असे वचन दिले होते. लग्नाला फक्त 2 दिवस बाकी होते आणि मी ट्रेनमध्ये बसले होते की मला खूप त्रास होणार आहे, कारण ती माझ्यावर खूप रागवली होती. मी ट्रेनच्या इकॉनॉमी क्लासमध्ये बसले होते. इकॉनॉमी क्लासमध्ये ही मोठी गर्दी होती. गाड्या एका स्थानकावर थांबल्या, त्यामुळे पॅसेंजर ट्रेनमधून उतरले. काही लोक आपल्या मुक्कामाला पोहोचले होते, तर काही लोक थोडा वेळ फिरायला आधीच उतरले होते. मी ट्रेनमध्ये एकटीच राहिले. मला वाटले की मीही थोडी फ्रेश होऊन काहीतरी खाऊन यावे, कारण 10 मिनिटांनी ट्रेन पुन्हा धावू लागेल. ट्रेनमधून खाली उतरले आणि समोरचा गोलगप्पा स्टॉल पाहून तोंडाला पाणी सुटलं. गोलगप्पा खाणे ही माझी सर्वात मोठी कमजोरी होती, म्हणून मी पटकन ट्रेनमधून खाली उतरले. गोलगप्प्याची प्लेट ऑर्डर केली आणि वाट पाहू लागले. ट्रेन सुटणार आहे की नाही हे पाहण्यासाठी मी पुन्हा घड्याळाकडे पाहत असे. मी गोलगप्पा खाल्ल्यानंतर मी पटकन ट्रेनकडे धावत गेले आणि माझ्या सीटवर बसले. माझ्या समोरच्या सीटवर सूट आणि बूट घातलेला एक तरुण मुलगा बसला होता. ते पाहून मी थोडं थांबले, कारण ट्रेनमधून उतरण्यापूर्वी इथे एक बाई आणि तिची मुलं बसली होती. कदाचित ती स्टेशनवर उतरली असावी आणि नवीन प्रवासी चढला असावा. त्याने खूप महागडे कपडे घातले होते. मी जरा सावधपणे बसले, कारण मला अनोळखी लोकांशी जास्त बोलायला आवडत नाही आणि अशी तरुण मुलं नेहमी मुलींशी बोलण्यासाठी निमित्त शोधतात. म्हणूनच मी माझ्या डोळ्यांनी ते आतल्या बाजूने पाहिलं आणि त्याचा आढावा घेतल्यानंतर मी बाहेर पाहू लागलो. समोरच्या व्यक्तीने काय परिधान केले आहे आणि तो कोणत्या वर्गातला आहे हे काही क्षणातच काळजीपूर्वक तपासण्याची माझी सवय होती. ही माझी सुरुवातीपासून सवय होती आणि मी त्यातून सुटू शकले नाही. त्यामुळे माझ्यासमोर उपस्थित असलेली व्यक्ती खूप सुशिक्षित आणि सभ्य आणि चांगल्या कुटुंबातील होती. तिने खूप महागडा ड्रेस घातला होता आणि तिच्या डाव्या बाजूला खूप महागडे ब्रँडेड घड्याळ होते. त्याने डाव्या हाताच्या दुसऱ्या बोटात अंगठी घातली होती, जी तो पुन्हा फिरवत होता. त्याच्याकडे पाहून तो विवाहित आहे असे वाटले नाही, पण त्याने ती अंगठी लग्नाची अंगठी म्हणून ओळखली. त्याची तपासणी करून मी पुन्हा तोंड फिरवले आणि दृश्य पाहण्यासाठी बाहेर पाहू लागले. एकदा माझ्या लक्षात आले, म्हणजेच तो खूप घाबरलेला आणि काळजीत दिसत होता. तो वारंवार खिशातून रुमाल काढून कपाळावरचा घाम पुसत होता. ट्रेनमध्ये इतके गरम नसलं तरी बाहेरून येणाऱ्या वाऱ्याच्या सोसाट्याने माझे केस उडत होते, जे मी माझ्या चेहऱ्यावरून वारंवार काढून टाकत होते. आणि मी माझ्या समोर बसलेल्या मुलाकडे सुद्धा एक नजर टाकत होते, जो मला का माहीत नाही इतका अस्वस्थ वाटत होता. बरं, पुढच्या स्टेशनवर पुन्हा गाडी थोडा वेळ थांबली हे मला माहीत होतं. आता मी बाहेर न पडता ट्रेनमध्ये बसून राहिले. माझ्या मोबाईलवर होते. माझ्या चुलत बहिणीला अपडेट करत होती. मी तिला धीर देत होती की बस मी पोचणार होती. अचानक ट्रेनमध्ये एक आईस्क्रीम विक्रेता आला. मला उन्हाळ्यात आईस्क्रीमची इच्छा होती. मी माझ्या पर्समधून हात फिरवू लागले. त्यात 500 रुपयांच्या नोटा होत्या. मी आईस्क्रीम विक्रेत्याकडे नोट पकडली तेव्हा तो म्हणाला, मॅडम माझ्याकडे सुट्टे नाही. तो मागे फिरण्यापूर्वी मला खूप वाईट वाटले. मी म्हणाले, थोडा वेळ थांबा आणि माझ्या समोर बसलेल्या मुलाला म्हणाले की मिस्टर, माझ्याकडे काही सुट्टे नाही, तुम्ही मला उधार देऊ शकता का? मी पुढील स्टेशनवर सुट्टे करून तुला देईन.
मी माझ्या निरागस चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिल्यावर त्याने माझ्याकडे अनोळखी चेहऱ्याने बघितले आणि विचारले, अनोळखी व्यक्तीकडून पैसे मागण्याची ही पद्धत कोणती? पण यावेळी मी आईस्क्रीमचा इतका आस्वाद घेत होते की मी माझ्या अहंकारावर पाऊल ठेवले. त्याने पटकन खिशातून पैसे काढले आणि न मोजता त्याने ते आईस्क्रीम विक्रेत्याकडे दिले आणि सांगितले की माझ्याकडे सुट्टे नाही, पण तुम्ही ते ठेवू शकता. ते अद्भुत दान होते. मी विनाकारण पैसे मागितले याची मला थोडी लाज वाटली. धीर धरून बसून राहिले असते तर बरे झाले असते, पण आता माझ्या हातून चूक झाली. म्हणून मी आईस्क्रीम खाऊन आनंदाने 500 रुपयाची नोट काढली आणि त्याच्या हातात दिली. माझ्याकडेही पैशाची कमतरता नव्हती. माझ्या घाईत मी त्याला चुकीची समज दिली. पैसे ठेवण्याऐवजी त्याने माझ्याकडे रागाने पाहिले आणि सांगितले की मी मुलींकडून पैसे घेत नाही. हे माझ्या व्यक्तिमत्वाच्या विरोधात आहे आणि त्यांच्या बोलण्याने मी थक्क झाले. मी स्वतःशी जेवढा संघर्ष केला तेवढा कमी मी करू शकते. मी पैसे उधार मागितले होते. मी फुकट कुणाचीही उपकार घेत नाही. हे माझ्या अहंकाराविरुद्ध आहे. मी स्पष्ट उत्तर दिलं, पण त्याचा चेहरा तसाच राहिला की पुढच्या स्टेशनवर ट्रेनमधून उतरल्यावर पैसे जमा करून घे आणि मला 100 रुपये दे. मी आनंदाने 500ची नोट बॅगेत ठेवली. म्हटलं पुढचं स्टेशन अगदी जवळच आहे. मी उपकार परत करीन, पण तो माझ्यावर केलेल्या उपकाराची अशी परतफेड करेल की माझ्या पायावर उभी राहू शकणार नाही. हे माझ्या मनातही नव्हते. माझे सामान्य आणि आनंदी जीवन पूर्णपणे उजाड होईल. कारण जेव्हा ट्रेन पुन्हा एकदा पुढच्या स्टेशनवर थांबली आणि आमच्या बोगीतील काही प्रवासी त्यांच्या इच्छित स्थळी रवाना झाले आणि काही असेच बाहेर पडले, पण तो पाय ओलांडून बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थता होती जी तो लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. त्याने मला बाहेर जाण्यासाठी आणि माझे कर्ज फेडण्याचा इशारा केला. मी त्याच्याकडे बघून हसले, जो आधीच उठवणार होता, आणि बाहेर पडले. 15 मिनिटांनी परत ट्रेनमध्ये आले तेव्हा त्याची सीट पूर्णपणे रिकामी होती. मला आश्चर्य वाटले आणि वाटले की कदाचित तोही कुठेतरी गेला असेल आणि लवकरच परत येईल. पण जेव्हा ट्रेन हळू चालायला लागली आणि तो आला नाही तेव्हा मला पूर्ण आश्चर्य वाटले. मी पटकन ट्रेनच्या दारात उभी राहिली आणि इकडे तिकडे पाहू लागली, पण त्याचा पत्ताच नव्हता. मला आश्चर्याचा तीव्र धक्का जाणवला, पण आता ट्रेनचा वेग वाढला होता आणि तो आला नाही. मी खिन्नपणे सीटच्या दिशेने मागे वळले आणि कदाचित त्याचे गंतव्यस्थान आले असेल आणि तो उतरला असेल असा विचार करून तिथेच बसले. मग त्याने मला खाली जायला का सांगितले हा प्रश्न माझ्या मनात सतावू लागला. पण मी त्याच्या सीट खाली बघितले तर त्याची ब्रीफकेस तिथेच पडली होती. आता मला वाटायला लागलं होतं की तो त्याचं सामान कसं विसरेल. तो खूप विचित्र माणूस होता. इतक्या मौल्यवान वस्तू ठेवून तो पळून गेला होता. त्यात का होणार कुणास ठाऊक. ट्रेनच्या फरशीवर पडलेल्या या ब्रीफकेसमधून अचानक एक जाड लाल रंग बाहेर येऊ लागला. तेव्हा मी हाच विचार करत होते. मला आश्चर्य वाटले की त्याने कदाचित ब्रीफकेसमध्ये सरबतची बाटली ठेवली असावी, ज्याचे झाकण उघडले. तो लाल रंग माझ्या सीटवर येऊन मलाही बिघडवण्याआधीच मी चिडून उठले आणि त्याच्या सीटकडे जाऊ लागले. मी खाली वाकले आणि लगेच माझ्या बोटांनी त्याला स्पर्श केला आणि मी ते माझ्या नाकाच्या जवळ घेतले. त्यामुळे माझे हृदय बंद पडले आणि माझा पुढचा श्वास थांबला. माझ्या अंगात एक विचित्र खळबळ उडाली, कारण ते लाल रंगाचे सरबत अजिबात नव्हते. मी पोलीस स्टेशनमध्ये बसले होते आणि थरथर कापत होते, कारण मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पोलीस स्टेशनमध्ये आले होते आणि तेही मी याआधी कधीच अशा परिस्थितीचा सामना केला नव्हता. मी हे चित्रपट आणि मालिकांमध्ये पाहिले होते की एका निष्पाप मुलीवर विनाकारण दुसऱ्याच्या गुन्ह्याचा आरोप केला जातो आणि पोलीस तिला पकडतात आणि नंतर तिला तुरुंगात बंद करतात आणि तिच्यावर अत्याचार करतात. आगामी परिस्थितीचा विचार करूनच मला काळजी वाटू लागली होती. माझा मोबाईल लेडी पोलीस कॉन्स्टेबलने हिसकावून घेतल्याने मी अडचणीत असल्याचे माझ्या कुटुंबियांना फोन करण्याचे धाडसही माझ्यात नव्हते आणि माझे सर्व सामान जप्त करण्यात आले. मी स्टेशनवर पहिल्यांदा एकट्याने प्रवासाला निघाले होते आणि तेही माझ्या चुलत भाऊ बहिणीच्या लग्नाला जाण्यासाठी. मी खूप उत्सुक होते आणि आता मी माझे गंतव्यस्थान जवळ आले होते. ज्याने माझ्यावर सूड घेतला होता त्या माणसाची होडी देवाला माहीत आहे की काय आयुष्य खाली जाईल. मी त्याला आईस्क्रीमचे पैसे का मागितले? त्याने माझ्यावर गुन्हा केला आहे. मी खुर्चीवर बसून थरथरत होते. समोर बसलेला इन्स्पेक्टर माझ्याकडे भेदक नजरेने बघत होता. जणू माझ्यासारखी कमकुवत मुलगी एवढी मोठी पराक्रम कसा करू शकते याचा तपास करत आहे. मी स्तब्धपणे तिला म्हणाले की ही माझी चूक नाही, कृपया मला सोडा. मला माझ्या चुलत बहिणीच्या लग्नाला जायचे आहे. मला उशीर होत आहे. पण तपास पूर्ण होईपर्यंत मॅडम म्हणाली, आणि खरा गुन्हेगार सापडत नाही, आम्ही तुला सोडणार नाही. मी म्हणाले, निदान मला माझ्या घरच्यांना फोन करून वकील मिळू दे. तुम्ही माझ्यावर एवढा मोठा आरोप कसा करू शकता? मी त्या माणसाला ओळखतही नाही. मी त्याच्याशी बोललेही नाही. माहीत नाही तो कोण आहे, कुठे गेला आहे.
मला त्याचे नावही माहीत नाही, ज्याला मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा भेटले. त्याबद्दल तुम्हाला मला काय विचारायचे आहे? एकतर तुम्ही आम्हाला अपराध्यापर्यंत घेऊन जा, नाहीतर तुमच्यावर हल्ला करू, असे त्यांनी सांगितले. तू एक मुलगी आहेस आणि ही मुलगी एक दिवस सुद्धा तुरुंगात गेली तर तिचे संपूर्ण आयुष्य कलंकित होते. त्याने मला घाबरवण्याची कोणतीही कसर सोडली नाही. मी आधीच थरथर कापत होते. त्यावर माझ्या स्वाभिमानाला पण ठेच लागली होती. अरे देवा, मी कोणत्या संकटात सापडले आहे. मला आधीच त्या माणसाच्या वृत्तीबद्दल वाईट वाटत होतं. तो वारंवार कपाळावरचा घाम पुसत होता आणि आताही हातही थरथरत होता. तो किती मोठा गुन्हेगार आहे हे मला समजले असते तर मी लगेच पोलिसांना कळवले असते. पण त्याच्या सीटखाली पडलेल्या त्याच्या कारनाम्याबद्दल तिला माहिती नव्हती. ज्या ब्रीफकेसमध्ये आतून लाल रंगाचा सरबत दिसत होता आणि जो सरबत अजिबात नसून त्या सुंदर मुलीचा विकृत मृतदेह होता. ज्या मुलीला निर्गुणपणे मारण्यात आले आणि त्या मुलीचा बदला कोणत्या गुन्ह्यासाठी घेतला गेला हे मला माहीत नाही. तो अजिबात क्रूर दिसत नव्हता. तो एका चांगल्या घराण्याशी संबंधित आहे असे वाटत होते. पण माणसांची तपासणी करताना मी पहिल्यांदाच चुकीचे सिद्ध झाले आणि पहिल्यांदाच इतक्या वाईट पद्धतीने अडकले की मी कोणाला मदतीसाठी हाकही देऊ शकत नाही. मला थोडंही कळलं असतं तर मी लगेच पोलिसांना सगळं सांगितलं असतं आणि माझा जीव वाचवला असता. त्या सुंदर चेहऱ्याच्या लपलेल्या त्या प्राण्याला फासावर लटकवलेले पाहायचे होते, ज्याने एका मुलीवर एवढा अत्याचार केला आणि नंतर तिची निर्दयीपणे हत्या केली. माझा मेंदू पूर्णपणे बंद झाला. मला समजत नव्हते काय करावे. मी गेले 4 तास इथेच बसले होते आणि माझी अडचण कुणाला सांगायची. कुणीही माझे ऐकायला तयार नव्हते. म्हणायचे एकतर त्या गुन्हेगाराचा पत्ता सांग किंवा स्वतः बळी हो. मी त्याला त्या माणसाचे स्वरूप नीट समजावून सांगितले होते आणि त्यांना सांगितले होते की तो सूट आणि बूटपेक्षा खूप श्रीमंत दिसत होता. परंतु या सर्व गोष्टी अनावश्यक होत्या कारण हे सर्व तपशील निरुपयोगी होते. कारण हे लोक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. मी 4 तास घाबरत आणि थरथरत बसले होते. नंतर कोणी माझे ऐकले नाही. तेव्हा मी रडायला लागले कारण स्त्रीचे अश्रू हे असे शस्त्र आहे की हृदयातील मोठा दगडही वितळवू शकतात. माझ्या समोर बसलेला माझा कडवा प्रियकर नव्हता जो माझ्या अश्रूंनी विरघळतो, तर एक पोलीस बसला होता आणि त्याला अशा स्त्रियांशी वागण्याची सवय असावी. इथे स्त्रीच्या अश्रूंना आणि उसासाला किंमत नाही. दुपारची वेळ होती पण माझा प्रश्न सुटत नव्हता. आणि हे कोणते लोक होते जे मला माझ्या घरच्यांशी बोलू देत नव्हते. माझ्या आईवडिलांना किती काळजी वाटली असेल माहीत नाही, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार मी आतापर्यंत पोहोचायला हवे होते. ते मला स्टेशनवर घ्यायलाही गेलेले असते. अरे देवा, त्यांना किती काळजी वाटत असेल. काय झाले त्यांच्या मुलीला? ती का आली नाही? मी खूप अस्वस्थ झाले होते. अचानक माझ्या मनात एक स्फोट झाला की त्याच्या डाव्या हाताच्या दुसऱ्या बोटात असलेली त्याची अंगठी ही एका प्रसिद्ध ज्वेलरची अंगठी होती आणि मी त्या अंगठ्या ओळखल्या कारण मी स्वतः त्या ज्वेलरकडे माझ्या दागिन्यासाठी जात असे आणि तो दिल्ली शहरातील सर्वात प्रसिद्ध ज्वेलर होता. अचानक मी उठले आणि म्हणाले की गुन्हेगाराला पकडण्याचा मार्ग आहे. इन्स्पेक्टरने माझ्याकडे तिरकसपणे बघितले आणि म्हणाले, मॅडम, मी खूप वेळापासून विचारत आहे की मला त्याची कोणतीही चिन्हे सांगा जेणेकरून आपण त्याला पकडू शकू. 4-5 तास उलटून गेले आणि आता तुमच्या मनात एक विचार आला. चल लवकर सांग. मी म्हणाले की त्याने बोटात अंगठी घातली होती. मला माहीत आहे त्याने कोणत्या ज्वेलर्सकडून ती बनवली असावी. मी तुम्हाला त्या ज्वेलर्सकडे घेऊन जाते. तो माझ्या ओळखीचा कुणीतरी आहे. सर्व CCTV फुटेजही दाखवले जातील आणि तुम्हाला त्याचा चेहराही कॅमेऱ्यात दिसेल. पण त्यासाठी दिल्लीला जाणे आवश्यक आहे कारण ते दिल्लीचे प्रसिद्ध ज्वेलर आहेत. पोलीस निरीक्षक म्हणाले, तुम्हाला खात्री आहे की ती अंगठी इतर कोणत्याही ज्वेलर्समध्ये उपलब्ध नाही? वेगवेगळ्या ज्वेलर्सकडे हजारो डिझाईन आणि हजारो प्रकारच्या अंगठ्या पडून आहेत. हा काही ठोस पुरावा नाही. जणू त्याने एक माशी दूर नेली होती. पण मला खात्री होती. मी म्हणाले की मला खात्री आहे की ती अंगठी असलेल्या ज्वेलर्सकडून होती कारण मी तिच्या लग्नाच्या 4 दिवस आधी माझ्या चुलत बहिणीसाठी एक सुंदर हार खरेदी करायला गेले होते त्या ज्वेलरजवळ आणि मी तिथे एक समान अंगठी पाहिली होती. ती इतकी सुंदर होती की मी मदत करू शकले नाही. पण ती अंगठी कोणी बनवली आहे असे विचारले तर ज्वेलर्सने सांगितले की ग्राहकाने ती ऑर्डर केली आहे आणि ती सध्या घेण्यासाठी तो आज किंवा उद्या नक्कीच येईल. जर तुम्हाला या प्रकारची अंगठी बनवायची असेल तर आम्ही ती बनवून देऊ आणि तुम्हाला देऊ कारण या प्रकारची अंगठी फक्त आमच्याकडेच बनवली जाते. पोलीस निरीक्षकांना सांगितल्यावर ते अवाक झाले. पण माझ्यावर विश्वास ठेवण्याखेरीज त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता की गुन्हेगाराला पकडता येईल असा कोणताही पुरावा नव्हता. ज्या मुलीची निर्गुण हत्या करण्यात आली ती एका रात्रीची वधू होती आणि तिच्याही बोटात अंगठी होती कारण ती एक जोडप्याची अंगठी होती जी तिने तिच्या लग्नासाठी ऑर्डर केली असावी. लग्नाच्या रात्री तो माणूस किती कठोर आणि क्रूर होता. निर्दयीपणे मारले गेले. आता पुन्हा दिल्लीला जायचे होते. यावेळी मी रेल्वेऐवजी पोलिसांच्या गाडीतून गेले. या रिंगमधूनही जर मला काही सुगावा लागला नाही तर मी वाईटरित्या अडकून पडेल असे माझे मन थरथरत होते. पण माझ्याकडे याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मला माझ्या कुटुंबातील सदस्यांकडून वारंवार त्रास होत होता. माझ्यामुळे त्यांना किती काळजी असेल माहीत नाही. लेडी पोलीस कॉन्स्टेबलला विनंती केली. मी एकदा घरी कळवते आणि त्यांना माझी कीव आल्यासारखी वाटली.
तिने त्यांचा फोन काढला आणि मला त्यांच्याशी बोलायला सांगितले. काप हलवत मी पटकन माझ्या बाबांचा नंबर डायल केला. त्यांनी लगेच कॉल अटेंड केला. बेटा नताशा, तू कुठे होतीस? स्टेशन वाचून किती वेळ मी तुझी वाट पाहत होतो. जरी तू मला कळवले होते की मी ट्रेनमध्ये चढले आहे. जेव्हा मी बाबांना सगळा प्रकार सांगितला तेव्हा ते पूर्णपणे अस्वस्थ झाले. ते म्हणाले, या लोकांची हिंमत कशी झाली तुला इतके तास वेदनांमध्ये ठेवायची? मी त्यांची चांगली खबर घेईन आणि त्यांच्याबद्दल वरती तक्रार करेन. बाबा खूप चिडले होते. मी म्हणाले, आता आम्ही दिल्लीला निघालो आहोत. तुम्ही धर्मेंद्र काकांना बोलवा, म्हणजे तेही त्या ज्वेलरकडे येतील. मी फोन ठेवल्यावर हवालदार माझ्याकडे बघू लागली. ती म्हणू लागली, तू कोण आहेस? धर्मेंद्र काका कोण? मी म्हणाले की धर्मेंद्र काका हे माझ्या वडिलांचे चुलत भाऊ आहेत, जे ACP आहेत. या प्रकरणात ते तुम्हाला मदत करतील आणि तुम्हाला जाब विचारतील की तुम्ही एका निष्पाप मुलीला इतके तास ताब्यात का ठेवले, जरी तिचा काहीही दोष नव्हता आणि तुम्ही तिला त्याच्या वकिलाशी किंवा तुमच्या कुटुंबियाशी बोलू दिले नाही. मी जरा जोराच्या स्वरात हे बोलले तेव्हा ती अचानक घाबरली. पूर्वी मी त्यांच्यासमोर एक अशक्त आणि असहाय्य मुलगी होते, पण आता माझी पार्श्वभूमी कळल्यावर ते घाबरले आणि माझाही आत्मविश्वास परत आला. मात्र मला गुन्हेगाराला पकडण्यात मदत करावी लागली, कारण गुन्हेगाराला पकडून कठोर शिक्षा व्हावी अशी माझीही इच्छा होती. जेव्हा आम्ही ज्वेलरकडे पोहोचलो तेव्हा सर्वांनी मला दुरूनच नमस्कार केला, कारण मी येथे वारंवार येत असे आणि मी त्यांची नियमित ग्राहक होते आणि तो त्यांच्या नेहमीच्या ग्राहकांना खूप मान देत असे. हे दिल्लीचे सर्वात मोठे प्रसिद्ध ज्वेलरी शॉप होते, ज्यात हिऱ्यांपासून सोन्याच्या दागिन्यांपर्यंत सर्व काही होते. मला दागिन्यांची प्रचंड आवड होती, त्यामुळे जेव्हा जेव्हा मला खरेदीसाठी वेळ मिळायचा तेव्हा मी आधी या ज्वेलरकडे यायचे. वरच्या भागात जाताच आशिष काका माझ्याकडे दुरूनच हसायला लागले. आशिष काका या दुकानाचे मालक होते. इथले सगळे मला किती आदर देतात याचे त्या पोलिसांना खूप आश्चर्य वाटले आणि म्हणूनच ते पूर्णपणे लाजून माझ्या मागे लागले. माझ्यासोबत असलेल्या पोलिसांना पाहून आशिष काका थोडे काळजीत पडले आणि म्हणू लागले, नताशा काय झाले बेटा? आज तू संपूर्ण सैन्य तुझ्यासोबत आणले आहे. मी हसून त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले की त्यांना एका गुन्हेगाराबद्दल माहिती हवी आहे, जो 2-3 दिवसापूर्वी तुमच्या दुकानात आला आणि लग्नाची अंगठी खरेदी केली होती. मी अंगठीची रचना आशिष काकांना सांगितली तेव्हा ते लगेच म्हणाले की हो, तो मुलगा काल आदल्या रात्री घाईघाईने आला होता आणि इथून त्याची ऑर्डर घेतली गेली होती. जेव्हा मी आशिष काकांना त्या मुलाच्या दिसण्याबद्दल सांगितले तेव्हा ते म्हणू लागले की तो आहे. पोलीस कर्मचाऱ्याला अचानक धक्का बसला आणि त्याने विचारले, त्याचे फुटेज मिळेल का? त्या गुन्हेगाराला पकडणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण त्याने खूप मोठा गुन्हा केला आहे. त्याच्या पत्नीची हत्या केली, तिला ट्रेनमध्ये ब्रीफकेसमध्ये ठेवून पळून गेला आणि ही गरीब निष्पाप मुलगी अडकली आहे. पोलिसांनी लगेच माझ्याबद्दल सहानुभूती दाखवली. जेव्हा ते एखाद्या शक्तिशाली व्यक्तीला भेटतात तेव्हा ते त्यांचे तळवे देखील चाटू लागतात. आशिष काकांनी त्यांचे फुटेज दाखवले, तेच मला खूप आनंद वाटत होता. लोकांकडे लक्ष देण्याची माझी सवय आज मला किती उपयोगी पडली याचे मला आश्चर्य वाटले. अन्यथा त्याचा शोध घेणे कठीण झाले असते. इतक्यात धर्मेंद्र काकाही आले. तो लगेच माझ्याकडे सरकला आणि विचारले, नताशा काय झालंय बेटा? आपण ठीक असणे आवश्यक आहे. ती लेडी पोलीस धर्मेंद्र काकांना घाबरली. धर्मेंद्र काकांनी सुद्धा तिची चांगलीच खबर घेतली आणि ते म्हणाले की ते तिच्याबद्दल वरती तक्रार करतील आणि म्हणाले की ही मुलगी आता तुमच्याबरोबर अजिबात जाणार नाही. जे काही करावे लागेल ते तुम्ही स्वतः कराल. जर तुम्हाला आणखी काही मदत लागली तर मी ते करेन. कृतज्ञतापूर्वक मी त्यांच्यापासून मुक्त झाले आणि मी घरी आले, जेणेकरून मी फ्रेश होऊन उद्या पुन्हा मेरठला जाऊ शकेन. माझी चुलत बहीण माझ्यावर आधीच रागावली होती, पण मी काय करू? माणसाचे पालक हे वेगवेगळ्या अडचणीसह वाचू शकतात, ज्याची त्यांना कल्पना नाही, आणि हा प्रवास माझ्या कायम स्मरणात राहणार आहे. माहीत नाही कोण होती ती गरीब पीडित मुलगी, जिचे लग्नाचे स्वप्न आधीच त्या क्रूर माणसाने उद्ध्वस्त केले. मला खरोखर त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचे होते, म्हणून मी धर्मेंद्र काकांना सांगितले की पोलिसांना आणखी काही मदत हवी असल्यास कृपया मला कळवा. तो म्हणाला की तू काळजी करू नकोस, तो गुन्हेगार आता पकडला जाईल, कारण तो पोलिसांच्या रडारवर आला आहे. आणि अशा प्रकारे मी दुसऱ्या दिवशी मेरठला पोहोचले. माझ्या चुलत बहिणीची माफी मागितली तेव्हा ती म्हणाली, काही हरकत नाही, तू आले आहेस ते पुरे आहे. इतक्या दिवसांनी भेटल्यामुळे माझी चुलत बहिणीने खूप गोंधळ घातला होता. या दरम्यान मी धर्मेंद्र काकांना वारंवार फोन करून विचारत राहिले. अखेर तिसऱ्या दिवशी हा गुन्हेगार तुरुंगात असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. तो मानसिक रुग्ण असून त्याने मुलींशी जबरदस्तीने लग्न केले होते. तिला दुसरा कोणीतरी आवडला, पण हा गुन्हेगार, ज्याचे नाव साहिल होते, त्याच्या ताकदीच्या जोरावर त्याने जबरदस्तीने त्या मुलीला आपल्या आयुष्यात सामावून घेतलं होतं. लग्नाच्या रात्री मुलीचा प्रियकर तिला भेटायला आला, कारण त्याला तिचे लग्न झाल्याचे समजले होते. त्यामुळे तो चांगला चिडला आणि त्याने साहिलचे तोंड फोडले, पण त्याला पराभवाला सामोरे लागले,
कारण साहिलने लग्नाच्या रात्री मुलगी प्रीती आणि तिचा प्रियकर यांना एकत्र पाहिले. त्यामुळे प्रीती त्याच्या रागाची शिकार बनली. तिचा प्रियकर भॅड निघाला असावा म्हणून तो पळून गेला. पण प्रीती ही एक कमकुवत मुलगी होती म्हणून तिची निर्गुण हत्या करण्यात आली. कारण साहिल हा खूप तापट होता. आता तो तुरुंगात सडत होता. कधी कधी एखाद्या व्यक्तीकडे पाहून असे वाटत नाही की तो इतका क्रूर असू शकतो. कारण काही सुंदर चेहऱ्यांमागे लांडगे देखील लपलेले असतात. म्हणून सावधगिरी बाळगा. कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.